सर्वांना आज शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि माझं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम माझा मानाचा मुजरा। खरंच आज हे देव नसते तर मी आज इथं उभे राहू शकते नसते। या माझ्या देवाबद्दल खरं तर तुम्हा मुलांना मला खूप काही बोलायचं आहे, खूप काही सांगायचं आहे। 19 फेब्रुवारी हा एक सोन्याचा दिवस आहे। सोनेरी क्षणात तो लिहिला जाणारा दिवस आहे। आज हे आपलं दैवत, हे आपले राजे नसते तर आपणच काय, हा काहीच इतिहास घडला नसता। नुसतं इतिहासाची पानं पलटली तर आपल्या अंगावर शहारे येतात। माझ्या मुलांना एक सांगावीशी गोष्ट वाटते। पाठीमागं भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली होती, त्यावेळेस हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये खूप असे ताणतणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। हिंदू मुस्लिम दंगल पेटली होती। सुनसान शांतता पसरलेली होती, काळोख होती, धो 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 पावसाचा आवाज चालू होता। एक मुस्लिमाची सुंदर मुलगी रस्त्याने जात होती। हिंदू आणि मुस्लिम यांचे भांडणं पेटलेली असताना काही टवाळखोर मुलं तिच्या पाठीमागं लागलेली। पावसाचा आवाज, काळोखाची रात्र, पडणारा धो धो पाऊस, मुलगी आणखीनच घाबरली। मुलं पाठीमागं, मुलगी पुढे, असा हा प्रवास चालूच होता। मुलगी घाबरली, आणखीनच तिचा घामाचा तो पाऊस पडतोय का काय पडतोय हे तिच्या लक्षातच येत नव्हतं। एक बाई दारात बसलेली होती, तिनं दाराला डोकावून पाहिलं, ती बाई दिसली। तिनं त्या घरात गेलीच नाही, पुढे गेली, तिला एका खिडकीतून पाहिलं, तिला एक थोडासा प्रकाश दिसला। तिनं आत डोकावून पाहिलं आणि दाराला खटखट केलं। दाराला खटखट केलं असताना दार उघडलं, पाहते तर काय, दारात एक सुंदर मुलगा उभा, मराठाचा मुलगा उभा होता। तिनं काही विचार न करता मुलाची मदत घेतली, घरात आली। मुलाने तिला खुर्ची दिली बसायला, चहा आणून दिला, पाणी आणून दिलं आणि मुलानं विचारलं, अगं याच्या आधी एक जे घर होतं त्या घरामध्ये तर स्त्री उभी होती दारात, तरी तू त्या घरी न जाता माझ्या घरी कशी आली? मी पण मराठ्याचाच आहे ना, तू मुसलमानाची, तुला माझी भीती नाही का वाटलं? त्यावेळेस त्या युवकाने दिलेलं उत्तर हे खरंच एक आदर्शास्पद होतं। ती मुलगी म्हटली, अरे दादा, मी तुझ्या घरात यायच्या आधी तुझ्या खिडकीतून डोकावून पाहिलं होतं, त्यावेळेस तू मला तर दिसलास, पण तुझ्या पाठीमागं या जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला। आणि ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असतो त्या घरामध्ये शिवाजी छत्रपती महाराजांच्या विचाराचे आदर केला जातो आणि त्या घरामध्ये प्रत्येक स्त्रीला हे आई आणि बहिणीचं स्थान दिलं जातं। त्यामुळे ही जी सुरक्षिततेची भावना होती ती मला या ठिकाणी जाणवली आणि म्हणून दादा मी तुझ्या घरात आहे। ही आहे खरी छत्रपती शिवाजी महाराजांची काया, ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे घेण्याचे आदर्श विचार, आणि यातूनच समाज निर्माण होणार आहे आणि यातूनच आपला विकसित देश घडणार आहे। यासाठी मला सगळ्यांना सांगायचं आहे, आज या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार विचारांनी आपण ही जयंती साजरी करूया। आजच न बाळगता आपण पूर्ण वर्षभर, आयुष्यभर यांचे विचार आत्मसात करूया। आणि खरं छत्रपती शिवाजी महाराज घडायचे असतील तर माझ्या भगिनींना आधी जिजाऊ घडावं लागेल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जन्म। आजकाल कसं झालं, आमच्या भगिनींचं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे पण लोकांच्या घरात, माझ्या नको, कारण की मला मालिकेतून फुरसतच मिळत नाही ना, तर कसे छत्रपती शिवाजी महाराज घडणार आहे? कुठंतरी विचार करण्याजोगी योग्य गोष्ट आहे, तुम्ही विचार करा। आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो सुंदर असा महाराष्ट्र आपल्याला देणगी म्हणून दिलेला आहे त्याला आणखीन सुशोभित करा, एवढेच माझी एक तुमची, माझ्या येणाऱ्या पिढीकडून, माझ्या लेकरांकडून अपेक्षा आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते आणि माझे झालेली जे शब्द असतील, अपशब्द असतील तर तुम्ही ते स्वीकार करावे, अपशब्द माघार घ्यावी आणि चांगल्या शब्दाचा स्वीकार करावा। परत एकदा मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करते आणि माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद।